हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अनन्या सफर. गोष्ट एका मुलीची मनातील प्रश्नांची. आज मुंबईमधला शेवटचा दिवस होता आणि आज एकच स्पॉट होता, तो म्हणजे पॅगोडा, जे की एक विपश्यना केंद्र आहे. त्याच्या आधी एक प्रसंग घडला ज्याच्यामुळे मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मुंबईला जायचं की नको असं माझ्या मनात प्रश्न होते, पण त्या प्रसंगामुळे मला पूर्ण क्लिअरिटी मिळाली. झालं काय होतं, ट्रेन आली होती, आम्ही स्टेशनवर उभं होतो. ट्रेन प्रचंड भरली होती, स्टेशनवर पण खूप गर्दी होती, म्हणजे चढणंही खूप अवघड होतं ट्रेनमध्ये. आईबाबा चढले आणि आम्ही दोघं पाठीच राहिलो, कारण की ट्रेन चालू झाली होती. चालत्या ट्रेनमध्ये चढणं किती धोकादायक आहे सगळ्यांना माहिती आहे. माझी काही हिंमतच झाली नाही. मग आईबाबा त्या ट्रेनने गेले आणि दादा आणि मी मागच्या ट्रेनने गेलो. खरं तर या प्रसंगाने मला सांगितलं की आयुष्य किती छोटंसं आहे. मी चढत्या ट्रेनमध्ये चढली असते, जर काही झालं असतं तर काही पण होऊ शकलं असतं. म्हणून जर आपल्याला आपल्या गोष्टी मॅनेज करून जर फॅमिलीला टाईम देणं होत असेल तर नक्की द्या, कारण की आयुष्य आणि हा वेळ पुन्हा येणे नाही. म्हणून मी मुंबईला गेली, आईबाबासोबत टाईम स्पेंड केला. हा जो मी डिसिजन घेतला तर तो अगदी योग्य होता, हे मला या प्रसंगावरून कळालं. नंतर आम्ही त्या पॅगोडाला जायचं निघणार होतो. 2 रूट आहे, एक तर बोटीने पण जाऊ शकतो आपण आणि एक तर मग बसने पण जाऊ शकतो. आम्ही बोटीने जायचं चूज केला, कारण की टाईम खूप कमी लागणार होता. बोटीने जाणं म्हणजे, आणि आम्ही मुंबईमध्ये बोटीमध्ये बसलं पण नव्हतं, तर इथे आम्हाला ते बोटीमध्ये बसण्याची माझी हाऊस तरी खूप कंप्लीट झाली होती. बोटीमध्ये बसलो, छान काकडी कैरी घेतला, ते खात खात छान निसर्ग बघत बघत आम्ही प्रवास करत होतो. पाणी काही एवढं चांगलं नव्हतं, पण आजूबाजूला खूप थंडावा होता, कारण की या पाण्यामुळे आणि हिरव्यागार झाडामुळे. तिथे पर पर्सनची तिकीट 100 रुपीज आहे या बोटीची. बोट खूप मोठ्या आहे, पूर्ण बोट भरते आणि मग ती बोट सुटते. जायला पण बोट आहे आणि यायला पण बोट आहे. आता अंदरचा परिसर कसा आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्या आधी हे बाहेरचं बघून घ्या. बाहेरून हे पॅगोडाचे असं दिसत होतं, जे की आपल्याला वाटते खूप जवळ आहे, पण थोडंफार चालावं लागते आतमध्ये गेल्यावर. पण आतमध्ये गेल्यावर भूक लागली होती, 1:30 वाजले होते आम्हाला. घरून आम्ही टिफिन नेला होता भाजी पोळीचा, तिथे जाऊन आम्ही जेवलो आणि आता पॅगोडा बघायला सुरुवात करू. चला माझ्यासोबत. एंट्रन्स काहीसा असा आहे, जो की तुम्ही बघू शकता, खूप भव्य दिव्य आहे. वरून तर खालपर्यंत अगदी भरजरी आहे तो एंट्रन्स. भव्य आहे. तिथलं आर्किटेक्चर, तिथलं जे डिझाईन आहे ते खूप 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 सुंदर आहे. त्याला एक वेगळी शाईन आहे. जसं जसं आपण अंदर जातो तसं तर अजून अजून गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि अंदरून हा एंट्रन्स असा दिसत होता, जिथे आपण जातो आहे आपली चेकिंग होते. आतमध्ये आपल्याला काहीच नेणं अलाऊ नाही आहे. हे असं स्तूपसारखं दिसत आहे. याच्या अंदर मेडिटेशन केंद्र आहे, जिथे 10 मिनटं मेडिटेशन आपण करू शकतो किंवा आपण फक्त बघून वापस पण येऊ शकतो. आम्ही 10 मिनटं मेडिटेशन केलं, छान बरं वाटलं. मेडिटेशन किती गरजेचं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. बाकी सगळीकडे स्वच्छता होती, हिरवळ होती सगळीकडे, आणि परिसर हा प्रचंड क्लीन होता. तिथे एक शॉप पण, जिथे आपण छोट्या मोठ्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो. तर हा एक घंटा आहे, जे की असं लाकडाने वाजवावं लागते. खूप मोठा घंटा आहे तो, म्हणजे खूप जोर लावून मी वाजत होते तरी माझ्याने वाजत नव्हता, कारण की खूप मोठा आहे तो. आणि दुरून काहीसे असं दिसत होतं, म्हणजे तिथली एक प्रत्येक बॉर्डर म्हणू नका, प्रत्येक खांब म्हणू नका, सगळं खूप 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 सुंदर आर्किटेक्ट आहे तिथलं. आणि खूप शांत परिसर आहे तिथं. खूप लोक तिथे येतात. मेडिटेशनचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे. किती चांगलं आजच्या धावपळ जीवनात मेडिटेशन खूप 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 गरज आहे. दिवसभर एनर्जी मिळते आपल्याला मेडिटेशन, जर आपण रोज सकाळी मेडिटेशन केलं तर खूप सगळ्या आजारापासून पण आपण वाचू शकतो. तर हे सगळं आम्ही बघितलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो, जे की बोटनीच होतं. खरं तर खूप दमलो होतो आणि घरी यायचं थोडंफार टेन्शनही होतं. दादरला आलो आणि आम्हाला खूप लेट झालं होतं, तरी आम्ही राजगृह बघितलं, वेळ होता तर. आणि नंतर मग पुढच्या स्टेशनला जायला निघालं होतं, जे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर आमची ट्रेन येणार होती. इथे काय झालं की बॅग आमच्या डोंबिवलीला होता, म्हणजे दादाच्या घरी होता. तिथून सगळं चौघंजणं पुन्हा ट्रॅव्हल करत जा, पुन्हा चौघंजणं ट्रॅव्हल करत जा, ते पॉसिबल नव्हतं, कारण की गर्दी प्रचंड होती लोकलमध्ये. मग आम्ही ठरवलं की दादा तू एकटाच जा. तर आम्ही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर जातो दादरवरून. मग दादरवर आम्हाला थोडा टाईम होता, म्हणून आम्ही राजगृह बघितला आणि मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर जायसाठी आम्ही ट्रेन पकडली, जी की ही लोकल होती. आम्ही तिथे गेलो, दादा घरी गेला, त्याने आमच्या बॅग घेऊन आला तो. आणि मग नंतर बॅग अगदी वेळेवर आला तो, त्याने बॅग आमच्या गाडीमध्ये फेकून दिला, कारण की ट्रेन चालू झाली होती. असा काहीसा मुंबईचा सफर होता, जो की भरपूर एक्सपिरियन्स आणि खूप मस्त होता. तुम्हाला कसे वाटले व्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.